सेवानिवृत्त कॅप्टन गोपाल तुकाराम ठाकरे यांच्यावर गंभीर मारहाण व लूटमारीचा प्रकार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 12:15 सुमारास ठाकरे हे साई मंदिराकडून आपल्या घरी मोटरसायकलनं जात असताना ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार सतीश भाऊराव शाहकार, सागर सतीश शाहकार, स्वप्नील सतीश शाहकार व इतर काही जण त्यांच्या घराजवळ बसले होते। परिसरात नालीचे काम सुरू असल्यामुळे ठाकरे यांची गाडी हळू होती। याच वेळी आरोपींनी आज 5 तारीख आहे, आता कुठे पळतोस अशी शिवीगाळ करत त्यांना थांबविले। ठाकरे यांनी मोबाईल काढून व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी त्यांना पकडून खाली पाडले। या घटनेत ठाकरे यांना जबर मारहाण करण्यात आली असून त्यांचा अंदाजे 22,000 रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून फोडण्यात आला। तसेच गळ्यातील सुमारे 20 ग्राम वजनाची सोन्याची चैन आणि सुमारे 12,000 रुपये किमतीचा चष्मा देखील जबरदस्तीने काढून घेण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटनेनंतर ठाकरे यांनी तत्काळ MIDC पोलीस स्टेशन नागपूर येथे धाव घेतली। पोलिसांनी त्यांना आधीची तक्रारप्रत आणण्यास सांगितले असून सध्या ते अधिकृत तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून निवडणुकीतील वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक चर्चा आहे। दरम्यान MIDC पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नुकताच एक SRPF पोलिसाचा खून, त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घराला आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न आणि आता सेवानिवृत्त सैनिकावर हल्ला करून लूट, या सलग घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न बनला आहे। देशसेवा करणारे सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकारात पोलीस प्रशासन नेमकी कोणती ठोस कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी गोपाल तुकारामजी ठाकरे, रिटायर आर्मी अधिकारी। मी 4 दिवसा अगोदर सागर सतीश शाहकार यांनी मला 5 तारखेला बघून घेईन अशी धमकी दिली होती। धमकीनुसार शाहकार परिवारांनी आज मी त्यांच्या घरासमोर जात असताना मला तिघाही बापलेकांनी अडवून आणि त्याच्यासोबत 7-8 जण लोक होते, त्यांनी मला अडवलं। तेव्हा मी व्हिडिओ कॉल करत असताना माझा मोबाईल हिसकला आणि तोडला आणि माझी कॉलर पकडली आणि माझी चेन पण हिसकली आणि मला डोक्यावर मारून मला खाली पाडलं। त्यानंतर मला डोक्याला हा मार लागलेला आहे आणि हे इथं मला माझ्या डोक्याला गोट्यांनी मारलं आणि डोळ्याला मला भुक्कीनं मारलेलं आहे। त्यामुळे मी आज MIDC पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला आलो असता त्यांनी मला मागील NC मागवली, म्हणून मी आज त्यांना NC द्यायला घरी आलो आहे आणि NC देत नाही। मी त्यांना ऑन पेपर रिपोर्ट आणि ऑनलाईन रिपोर्ट मी देऊन चुकला आहे। हा जो रिपोर्ट माझा ऑनलाईन आहे हा MIDC पोलीस स्टेशन, ACP ऑफिस, SP ऑफिस यांच्याकडे जाणार आहे। समोरील तपास योग्य तरीके व्हाल ही मी अपेक्षा बाळगते। नमस्कार।